महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सुब्रतो रॉय शालेय फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या संजीवनी स्कूलच्या संघातील सर्व खेळाडू हे ईशान्य भारतातील असल्यानं त्याविरोधात क्रीडा मंत्र्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। वाशीतील फादर ॲग्नेल स्कूलकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समितीची नेमणूकही करण्यात आली आहे। 15 वर्षांखालील वयोगटासाठीच्या सुब्रतो रॉय शालेय फुटबॉल स्पर्धेत पन्हाळ्याच्या संजीवनी स्कूलनं उपांत्य फेरीत फादर ॲग्नेल स्कूलचा पराभव केला होता। संजीवनी स्कूलच्या त्या संघातील सारे खेळाडू हे ईशान्य भारतातील होते अशी तक्रार करण्यात आली आहे। तसंच त्या खेळाडूंची वयही 15 वर्षांपेक्षा अधिक असावीत असा संशय पालकांकडून व्यक्त करण्यात आला आहे। पयत फादर ॲग्नेलचे फुटबॉल प्रशिक्षक आणि पालक मंडळींनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली है? बेसिकली आई एम अगेंस्ट ओवर एज प्लेयर्स जो भी वो टीम में थे। हमको मतलब उनमें से 10-12 प्लेयर तो ओवर एज लग रहे थे। आई एम अगेंस्ट दैट। और पेरेंट्स ने जाके उधर चेक किया तो उनका डॉक्यूमेंट्स ऑथेंटिक भी नहीं लग रहा था बोलते हैं। और हमको रूल के हिसाब से कहा गया था कि आपका बर्थ सर्टिफिकेट 1 साल के अंदर रजिस्टर्ड होना चाहिए। और उनका मैंने सुना कि उनका 2022 का 24 का रजिस्ट्रेशन है करके, तो उनको कैसे अलाउ किया? हमारा एक प्लेयर का 5 साल के बाद का था, तो उन्होंने फ़ोन करके हमको इन्फॉर्म किया था कि आप उनको खिला नहीं सकते, या तो आप अपना डॉक्यूमेंट जो फर्स्ट का GR का फ़ोटो आप प्रोड्यूस कीजिए, नहीं तो उनको खेलने नहीं देंगे करके। अगर हमको रूल ये कर सकते कि आपको फॉलो करना है, तो उनको भी रूल ये करना है कि 2024 का बच्चे को आप कैसे अलाउ किए करके। और एक ने मेरे ख्याल से उसमें 2-3 बच्चे हैं जिनका रजिस्ट्रेशन 2024 में है। हे जे खेळाडू आहेत हे शाळेचे प्रॉपर असावेत। फक्त खेळण्यासाठी जर एखादी शाळा बाहेरून मुलं जूनमध्ये ॲडमिशन देते आणि मुलांना खेळवते आणि मग नंतर त्यांचं काय होतं, हे जर असं काही महाराष्ट्रामध्ये होत असेल नियमाची मोडतोड होऊन, तर आमचं ऑब्जेक्शन ह्या गोष्टीसाठी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।